कोलॅबरेशनचं हे पार्सल बघून मी खूप खुश झाले आणि माझा आजचा दिवस खूप छान गेला आहे. ह्याच्यामध्ये काय आहे हे तुम्हाला मी सांगतेच. त्याच्या आधी मी डाळ बाटी बनवली होती. श्रीशाला आणि ह्यांना खूप आवडली होती. ह्याच्या आधी मी बनवली होती पण तेव्हा मी व्हिडिओ करत नव्हते. आत्ता बनवलंच आहे तर तुमच्यासोबत शेअर करते. दीप अमावस्या होती म्हणून मी श्रीशाला ओवाळले तर श्रीशाने देवाच्या पाया पडून घेतली. अर्धी वाटी मी तूर डाळ घेतली आहे. त्याच्यामध्ये 2 चमचे मी मूग डाळ, उडीद डाळ आणि हरभऱ्याची डाळ घेतली. 1 तासभर भिजत घालून मी त्याला 4-5 शिट्ट्या करून घेतल्या. 3 वाटी मी गव्हाचं पीठ घेतलं आहे. त्याच्यामध्ये अर्धी वाटी रवा घातला आहे. 1 4 चमचे तुपाचे ऍड केले. घट्टसर असा गोळा म्हणजेच पीठ मळून घेतलं. मोदक बनवायसाठी जशी पारी करतो तशी पारी केली आहे. पोकळ ठेवून त्याचा राऊंड बनवून घेतला. आप्पे पात्रामध्ये मी तूप ओतून घेतलं आहे. आधी तर मी सगळ्या बाटी बनवून घेतल्यानंतर मी शालो फ्राय करून घेतला आहे. याच्यामध्ये अजिबात तेलकट झाल्या नाही. दोन्ही साईडने मस्त असं भाजून घेतलं आहे. एकदम सोप्या मेथडमध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे. तुम्ही नक्की करून पहा आणि मला कमेंटमध्ये सांगा. डाळ बनवायसाठी मी तुपामध्ये ह्याला तडका दिला आहे. जिरं, मोहरी, कांदा, टोमॅटो, लसूण आणि थोडीशी लाल मिरची मी ऍड केली आहे. हिंग ऍड केली आणि घाटी मसाला टाकून मी याला तडका दिला आहे. दीप अमावस्येसाठी मी सगळे घरातील दिवे स्वच्छ करून पूजा मांडून घेतली आणि मी श्रीशाचा औक्षण पण करून घेतला आहे. लहान मुलांना ओवाळायचं हेच कारण आहे की मुलांना दृष्ट लागू नये, त्यांचे आरोग्य चांगले राहावे. मला जे कोलॅबरेशन आलं आहे ते इलेक्ट्रिक पॉट आहे, जो की मी तुमच्यासोबत लवकरच शेअर करीन. मी स्टार्टिंगला वेअर केलेली कुर्ती आणि हा 3 पीस सेट दोन्हीचीही लिंक तुम्हाला भेटून जाईल. कमेंटमध्ये लिंक असं टाईप करा.